नमस्कार. इंडियन तडका रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण KFC स्टाईल पण होममेड चिकन पॉपकॉर्न बनवणार आहोत. ह्या चिकन पॉपकॉर्नची चव अगदी KFC मध्ये मिळते त्याचप्रमाणे लागते. आतून एकदम सॉफ्ट व वरून एकदम क्रिस्पी असे हे चिकन पॉपकॉर्न तयार होतात. एक वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने हे चिकन पॉपकॉर्न नक्की ट्राय करा. इथे तुम्हाला आता मी चिकन खाऊनही दाखवत आहे. तुम्ही ह्या चिकनचा आवाज ऐकू शकता. खूप छान व खूप क्रिस्पी असे होममेड चिकन पॉपकॉर्न तयार झालेले आहे. चला तर आता आपण जास्त वेळ न घालवता चिकन पॉपकॉर्न कसे बनवायचे ते पाहणार आहोत. इथे मी बोनलेस चिकन पाव किलो घेतलेले आहे. हे चिकन मी साफ करून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. इथे पीसेस थोडेसे मोठ्या साईजचे त्यामुळे इथे मी मीडियम साईजमध्ये कट करून घेत आहे. इथे तुम्ही बघू शकता मी छान मीडियम साईजमध्ये हे पीसेस कट करून घेतलेले आहे. ह्याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व पीसेस कट करून घेणार आहोत. हे कट झालेले पीसेस मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता हे सर्व पीसेस आपण एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्यामध्ये 1 टीस्पून पेरी पेरी मसाला ही ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर 1 टीस्पून आले लसणाची पेस्ट ही ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 1 टीस्पून व्हिनेगर ॲड करून घेतलेले आहे. हे सर्व मसाले आपण चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत. सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून झालेले आहेत. आता आपण हे चिकन एक 10 मिनिटासाठी झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. असे केल्यामुळे मसाले छान चिकनमध्ये मुरले जाते व ह्याची टेस्ट छान येते. इथे एका बाउलमध्ये मी चिल्ड वॉटर घेतलेलं आहे व त्यामध्ये मी एक 4 ते 5 आईस क्यूब ही घेतलेले आहे. दुसऱ्या साईडला इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. ह्या मैद्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत. इथे आपण मीठ व मैदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण हे मॅरिनेशन केलेले चिकन घेतलेले आहे. आता आपण हे चिकन मैद्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. हे सर्व चिकनचे पीस आपण मैद्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. मैद्यामध्ये कोट करताना इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे हे चिकन आपण कुस्करून घेणार आहोत. असे केल्यामुळे हा मैदा चिकनला व्यवस्थित कोट होतो. इथे तुम्ही बघू शकता मैदा चिकनला व्यवस्थित कोट झाल्यामुळे छान असे क्रम्बली टेक्स्चर आलेलं आहे. मैदा ह्या पद्धतीने चिकनला कोट केल्यामुळे व्यवस्थित असे टेक्स्चर येते व अगदी आपण बाहेरून चिकन पॉपकॉर्न घेतो त्याचप्रमाणे हे चिकन पॉपकॉर्न अगदी क्रिस्पी असे तयार होते. ह्याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व चिकन व्यवस्थित मैद्यामध्ये कोट करून घेणार आहोत. चिकन मैद्यामध्ये कोट करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा मैदा आपण काढून घेणार आहोत व हे चिकन आपण साईडला ठेवून द्यायचे आहे. मैद्यामध्ये कोट केलेले चिकन आता आपण आईस वॉटरमध्ये डिप करून घेणार आहोत. बाउलमध्ये जेवढे चिकन पीसेस बसतात तेवढेच आपण एका वेळी ॲड करून घ्यायचे आहे व त्यानंतर हलक्या हाताने आपण चम्मचनी मिक्स करून हे चिकन लगेच आपण बाहेर काढून घेणार आहोत. असे केल्यामुळे चिकनवरती मैदा व्यवस्थित कोट होतो व हे चिकन खूप जास्त क्रिस्पी बनते. हे चिकन मी आईस वॉटरमधून काढून परत एक वेळेस मैद्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे. आता आपण हा मैदा परत एक वेळेस चिकनला व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. आताही आपण हा मैदा कोट करताना छान हाताने चोळूनच हा कोट करून घ्यायचा आहे. दुसऱ्यांदा आपण हा मैदा चिकनला व्यवस्थित कोट केल्यामुळे ह्याला छान असे डबल लेयर्स येतात व ह्यामुळे हे चिकन खूप जास्त क्रिस्पी होते. घरच्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न बनवू शकतो. एक वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चिकन व्यवस्थित मैद्यामध्ये कोट करून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचा मैदा आपण काढून घेणार आहोत व हे चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. सर्व चिकन मैद्यामध्ये व्यवस्थित घोळून झालेले आहेत. आता आपण हे डीप फ्राय करूया. इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेले आहे. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण गॅसची फ्लेम लो करून घेतलेली आहे. आता आपण ह्यामध्ये एक एक करत चिकनचे पीस ॲड करून घेणार आहोत. तेल जर आपण व्यवस्थित गरम करून नाही घेतले तर चिकनचे पीस एकदम ऑइली होतात व थंड झाल्यानंतर पाहिजे तेवढे क्रिस्पी न होता ते अगदी सॉफ्ट असे तयार होतात. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची. तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर हे चिकन आपण पलटी करून घेणार आहोत. असे केल्यामुळे हे चिकन छान असे क्रिस्पी तयार होते. हे चिकन आता आपण दोन्ही बाजूनी छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. इथे आपले चिकन छान असे तळून झालेले आहे. आता आपण हे तेलातून काढून घेणार आहोत व एक्स्ट्राचे जे तेल आहे ते पूर्णपणे आपण निथळून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता छान असे क्रम्बली टेक्स्चरचे चिकन तयार झालेले आहे. ह्याच पद्धतीने आपण दुसरीही बॅच तेलामध्ये ॲड करून घेणार आहोत व सेम त्याच पद्धतीने आपण हेही चिकन छान दोन्ही बाजूनी कलर चेंज होईपर्यंत तळून घेणार आहोत. इथे हेही चिकन छान दोन्ही बाजूनी ब्राउन कलर होईपर्यंत तळून घेतलेले आहे. आता आपण हे चिकन ही तेलातून काढून घेऊया.
इथे तुम्ही बघू शकता छान असे हे चिकन एकदम क्रिस्पी तयार झालेले आहे। आता आपण हे चिकन एका जाळीवरती काढून घेणार आहोत। हे तळलेले चिकन आता आपण एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। हे चिकन गरम असतानाच ह्यावरती आता आपण पेरी पेरी मसाला ॲड करून घेणार आहोत। पेरी पेरी मसाला ॲड करून घेतल्यामुळे ह्या चिकनची टेस्ट खूप छान येते। एकदम KFC स्टाईल हे चिकन टेस्टला बनते। एक वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने हे चिकन नक्की ट्राय करा। इथे आपले KFC स्टाईल होममेड चिकन पॉपकॉर्न तयार झालेले आहेत। वरून एकदम क्रिस्पी व आतून एकदम सॉफ्ट असे हे चिकन पॉपकॉर्न तयार होतात। तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू।